छत्रपती शिवराय, मराठी माणसाच्या हृदयातील धगधगत पर्व. माझा राजा, जाणता राजा छत्रपती शिवराय. हा कठीण महाराष्ट्र, काळ्या कातळांचा महाराष्ट्र घडला तो लाखो वीरांच्या आहुतीने. ही कथा अशाच काही वीरांची आणि महाराष्ट्राच्या स्वराज्य निर्मितीची. 1660 हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील दैदिप्यमान अध्याय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर जेव्हा मोगल सरदार शाहिस्तेखान चालून आला, तेव्हा चाकणच्या किल्ल्याने म्हणजेच संग्राम दुर्गाने मोगलांना कडवी झुंज दिली. या युद्धाची ही कथा. अफजल खानाच्या वधानंतर मोगल बादशाह औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला प्रचंड सैन्यासह स्वराज्यावर पाठवले. पुण्याच्या दिशेने येत असताना वाटेत असलेला चाकणचा संग्राम दुर्ग हा जिंकणं मोगलांना आवश्यक होतं. चाकणच्या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होते. त्यांच्याकडे होतं केवळ 300 ते 350 सैन्य आणि शाहिस्ते खान मात्र 20,000पेक्षा जास्त बलाढ्य फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. आणि मग कारतलब खान, हमें लगा था कि पूना में कदम रखते ही ये सीवा अपनी दरियाई मुल्क छोड़ के भाग जाएगा, पर ये चाकन का मामूली किला एक पहाड़ जैसे हमारे रास्ते में खड़ा है. हुजूर, वो किला केवल मिट्टी और पत्थर का ढेर है. ऐसे समझने की गलती मत कीजिए. वो संग्राम दुर्ग है. वहां का किलेदार फिरंगोजी नरसाड़ा, वो सिवा का एक वफादार सिपाही है. वो हमारी बातों में इतने आसानी से नहीं आने वाला. पर हुजूर, अपनी फौज और तोपे किले पर आग बरसाएंगी. फिर देखो वो फिरंगोजी कैसे आपके कदमों के आगे गिड़गिड़ाएगा. मैं उसको ऐसा सबक सिखाऊंगा कि वो अपना स्वराज भूल जाएगा. ठीक है, जाओ कारतलब खान, उस किले को मिट्टी में मिलाकर हमारे पैरों के आगे वो मिट्टी ला के रख दो. करतलब खान आपली बलाढ्य फौज घेऊन थेट चाकणच्या संग्राम दुर्गावर निघाला. मोगलांनी किल्ल्याला वेढा दिला, तोफांचा मारा केला, पण किल्ल्याची तटबंदी भक्कम. फिरंगोजींना आता मोगलांना झुंजत ठेवायचं होतं. मोगलांच्या बलाढ्य सैन्याला एक छोट्या भुईकोट किल्ल्याने एवढा काळ रोखून धरणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि लागलीच हे करतलब खानाच्या लक्षातही येऊ लागले. राज, त्या खानानं तीळ लय आवडलाय. जगदंब जगदंब जगदंब. रायाजी, अहो, जेव्हा आपण त्या अफजलाला फाडलं ना, तेव्हा आज त्या औरंग्याचे डोळे फाटून हातात आले असते. आणि म्हणूनच त्याने स्वतःचा मामा शाहिस्ता खान याला स्वराज्यावर पाठवले. आता हा शाहिस्ता खान अशा काहीतरी कुरघोड्या करणार हे आम्हाला चांगलंच ठाऊक होतं. पण राज, आपलं फिरंगोजी सुद्धा काही कमी नाही. रात्रीतून 100 मावळे घेऊन खानाच्या सैन्यावर छापे मारून मुघली फौज कापून परत गडावर पोचतायत. आपले फिरंगोजी संग्राम दुर्ग खऱ्या अर्थानं संग्रामानं लढवतील, आम्हाला विश्वास आहे. पण राज, हे असं किती दिवस चालणार? 1 दिवस, 2 दिवस? अहो रायाजी, 1 दिवस 2 दिवस काय घेऊन बसला? जर निसर्ग देवतेनं साथ दिली ना, तर हे फिरंगोजी 1-2 दिवस काय, 1-2 मास काय, तर 1 सालभर सुद्धा संग्राम दुर्ग सहज लढवतील. आता जे काय आहे ते निसर्ग देवतेच्या हातात.